हॅलो फ्रेंड्स, आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर मी उभा आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग सुधारण्यासंदर्भात 2 व्हिडिओ सादर केले होते, पण आज त्याच्यापेक्षा थोडा वेगळा विषय आणि महत्त्वाचा विषय घेऊन मी तुमच्या समोर उभा आहे. तो म्हणजे कॉम्पिटिशन, स्पर्धा. आजचे युग हे स्पर्धात्मक युग आहे हे तुम्ही नेहमी ऐकत असता आणि ही खरी गोष्ट आहे. स्पर्धा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आणि आयुष्यभर त्या सुरूच राहतात. पण मुलांना त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये, विद्यार्थी जीवनामध्ये स्पर्धा समजाव्यात, स्पर्धेला ते सामोरे जावेत म्हणून आपण या ठिकाणी त्यांची एक प्रॅक्टिस घेत असतो. या ठिकाणी म्हणजेच आमच्या न्यू विजन अकॅडमीमध्ये. आमची ही अकॅडमी नाशिकच्या म्हसरूळ भागातल्या वाढणे कॉलनीमध्ये आहे, जिथे आम्ही इयत्ता 1ली ते 10वी मराठी, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम सर्व माध्यमांचे क्लासेस आम्ही घेत असतो. पण यासोबतच आम्ही त्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा सुद्धा घेत असतो, ज्याच्यामध्ये मागच्या 15 दिवसापूर्वी आम्ही जनरल नॉलेजची कॉम्पिटिशन घेतली होती. त्याचा खूप छान प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांचा, त्यांना एक वेगळा अनुभव आला. यावेळेस आम्ही त्यांची इंग्लिश ग्रामरची स्पर्धा घेतलेली आहे. स्पर्धा घेण्याचं कारण एवढंच आहे मित्रांनो, की मुलांनी त्याच्याकडे अभ्यास म्हणून तर बघायलाच हवं, पण त्यांचं नॉलेज किती वाढलेलं आहे हे त्याच्याने आम्ही एक चेक करून घेत असतो. मुलांनाही ते समजत असतं, पालकांनाही कळत असतं की मुलांना किती समजलेलं आहे, मुलांची लेव्हल काय आहे. आणि म्हणून आजच 1 तासापूर्वी आमच्या क्लासमध्ये इंग्लिश ग्रामरची स्पर्धा आम्ही राबवलेली आहे. त्याचे काही व्हिडिओ, काही फुटेजेस आणि फोटोग्राफ्स तुम्हाला या व्हिडिओसोबत बघायला मिळेल. थँक्यू.